हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे एका परत नव्या एका व्हिडिओमध्ये. आज बांधकाम कामगारामध्ये परत एक नवीन न्यूज आलेली आहे, की जे जालना जिल्हा आहे, जालना जिल्ह्यामध्ये बोगस नोंदणीचं प्रकरण खूप वाढलेलं आहे आणि त्यांचे जे ओबीसी नेते तिथले, जे नवनाथ वाघमारे आहेत, त्यांनी आज तिथे जाऊन थोडी कारवाई केलेली आहे. जे पण बोगस नोंदणी वगैरे करतात, त्यांनी तिथं खूप राडा घातलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी तिथं जे डुप्लिकेट प्रमाणपत्र लावले, कारण ते माणसं जिवंत आहेत, पण त्यांनी डुप्लिकेट डेथ सर्टिफिकेट काढून तिथून जे 2-2 लाखाचे जे क्लेम केलेले आहेत, त्यांच्यावर आज कारवाई करण्यात आलेली आहे. तिथे त्यांनी जे पण डुप्लिकेट क्लेम वगैरे करून त्यांनी जे पैसे घेतलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे पैसे रिकव्हरीची प्रोसेस चालू केलेली आहे. आणि आजकाल खूप आपण बघत आहोत का जे बांधकाम कामगार आहे, त्यामध्ये एजंट लोकांची खूप जी वाढ आहे ती जास्तीत जास्त होताना दिसत आहे. तर आज तिथे खूप प्रकरणामध्ये म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई झालेली आहे. तर लोकनेते जे आहेत ओबीसीचे नवनाथ वाघमारे, त्यांनी तिथं कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई आता 2-3 दिवस चालेल. अजून काय होतं ते आपण पुढच्या अपडेटमध्ये बघणारच आहोत. आणि ती न्यूज जी आहे ती महाभूमी या दैनिक याच्यामध्ये आलेली आहेत. जे बोगस लाभार्थी त्यांना तर सगळ्यात पहिले ही न्यूज वाचली आवश्यक आहे. तर त्यांनी याच्यामध्ये काय सांगितलं आहे, ज्यांनी पण डुप्लिकेट फॉर्म भरलेले 90 दिवसाचं प्रमाणपत्र आहे, कमीत कमी त्या जे नेते आहेत, त्यांनी सांगितलं आहे, कमीत कमी 100 कोटींचा घोटाळा आहे. तर तो फक्त जालना जिल्ह्यात आहे. तर विचार करा महाराष्ट्रभर किती मोठा घोटाळा असू शकतो. तर त्यांनी काय सांगितलं आहे, तिथे लोकांनी काय केलं आहे, की डुप्लिकेट डेथ सर्टिफिकेट काढून त्यांचा 2-2 लाखाचा लाभ घेतलेला आहे. तर त्यांच्याबद्दल खूपच मोठी चर्चा होणार आहे. तर ते तर होईलच, पण जे पण बोगस नोंदणी करतात, जे एजंट लोक आहेत, त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. तर त्यांनी एवढं सांगितलं न्यूजमध्ये. जर त्याबद्दल अजून काही न्यूज आली तर मी अपडेट करेलच. आणि जर कोणाला जर याबद्दल अजून माहिती लागत असेल तर पटापट कॉमेंट करा, मी त्यावर एखादा व्हिडिओ बनवेल. चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.